श्री स्वामी समर्थ. जय माता दी. नमस्कार मंडळी. तर नवरात्र उत्सव चालू आहे. खूपच छान सुंदर वातावरण असं प्रत्येकाच्या घरामध्ये असेल आणि पवित्र वातावरण असेल. तर उद्याचा जो दिवस आहे म्हणजे उद्या आहे 5वी माळ. या दिवशी ललिता पंचमी असते आणि नवरात्रीमधील ललिता पंचमी जी आहे ती खूप शुभदायी मानली जाते. कशासाठी? तर आपल्या मुलाबाळांचं जर आपल्याला कल्याण व्हावं असं वाटत असेल, मग तुमची कितीही मोठी मुलं असू द्यात किंवा कितीही छोटी, अगदी लग्न झालेल्या मुलांसाठी सुद्धा आपण या ललिता पंचमीच्या दिवशी काही उपाय करू शकतो, सेवा करू शकतो आणि त्यांचं लाईफ जे आहे ते सुखी बनवू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच स्वस्तिकचा उपाय बघणार आहोत. तर तो उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. उपाय एकदम सोपा आहे परंतु अत्यंत प्रभावी आहे. ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आपल्या मुलाबाळांचं लग्न जमत नसेल, ते एज्युकेशनमध्ये चांगले नसतील, करिअर व्यवस्थित चालू नसेल किंवा करिअरमध्ये काही होत नसेल, लग्न जमत नसेल, मुलांना संतानप्राप्ती होत नसेल किंवा मुलं सुखी नसतील आयुष्यामध्ये, तर अशा सर्व संकटांपासून जर तुम्हाला सुटका हवी असेल तर अशा वेळी हा उपाय उद्या म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी नक्की करा. तर चला उपाय जाणून घेऊया. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल, माझा आवाज पहिल्यांदा ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर देखील करा. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक विड्याचं पान. विड्याचं पान नसेल तर तुम्ही आंब्याचं पान घेऊ शकता. दोन्हीपैकी कोणतंही एक पान घ्या आणि या पानावरती जो मऊसर भाग असतो तो भाग जो आहे तो आपण जिथे घटस्थापना केलेली असेल किंवा दुर्गा मातेची, देवीची काही मूर्ती वगैरे असेल तुमच्या इथे किंवा देवघरामध्ये बसून जरी केला तरीसुद्धा चालेल, तिथे बसायचं. आंब्याचं किंवा मग विड्याचं पान घ्यायचं. एका ताटामध्ये सुद्धा घेऊ शकता तुम्ही ते पान. याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, ओलं कुंकू करायचं आहे. एका वाटीमध्ये ओलं कुंकू करा, एका वाटीमध्ये हळद जी आहे ती ओली हळद करा. आता याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकायचं आणि ओलं करायचं. हळद आणि कुंकू हे वेगवेगळे ओले करायचे, एकाच वाटीमध्ये आपल्याला हे ओले करायचे नाही. आणि जो मऊ भाग आहे, विड्याच्या पानाचा जो मऊ भाग आहे त्या भागावरती आपल्याला वरती काढायचं आहे स्वस्तिक. ते तुम्ही कुंकवाने काढाल, त्याच्याच खाली आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. असे 2 प्रॉपर असे स्वस्तिक आपल्याला या विड्याच्या पानावरती काढायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे अक्षत घ्यायचे आहे. आता तुम्ही जे कुंकवाचं स्वस्तिक बनवलेलं आहे त्याच्यावरती हळदीने ओले केलेले अक्षत जे असतील ते अर्पण करायचे आणि खालचं जे स्वस्तिक आहे म्हणजे हळदीचं जे स्वस्तिक आहे त्याच्यावरती कुंकवाने लाल केलेले अक्षत जे असतील ते अर्पण करायचे. म्हणजे थोडक्यात काय की हळदीच्या स्वस्तिकवरती आपल्याला कुंकवाचे अक्षत अर्पण करायचे आणि कुंकवाच्या स्वस्तिकवरती आपल्याला हळदीचे अक्षत अर्पण करायचे. म्हणजे उलटं करायचं. जसं आपण हळदीचं स्वस्तिक काढलेले त्याच्यावरती लाल रंगाचे तांदूळ म्हणजेच अक्षता अर्पण करायच्या आणि कुंकवाच्या स्वस्तिकवरती पिवळ्या रंगाच्या अक्षता अर्पण करायच्या. हे जे आहे हे चुकून द्यायचं नाही, म्हणून 2-3 वेळा सांगितलं की अशा पद्धतीने करायचं आहे. अजिबात चुकवायचं नाही. अशाच पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याच्यानंतर ज्या मुलासाठी तुम्ही करत असाल किंवा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर त्या व्यक्तीला ते जे पान आहे त्याला हात लावायचा आणि गोत्र आणि नाव सांगायला सांगायचं. म्हणजे जो व्यक्ती उपाय करत असेल किंवा मग ज्याच्यासाठी तुम्ही करत असाल तर त्याचं गोत्र आणि नाव सांगायचं. प्रॉब्लेम सांगायचा की आपल्याला काय हवं आहे. जर संतानप्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर आपल्या मुलाला संतानप्राप्ती व्हावी किंवा मग अभ्यासामध्ये यश नसेल तर अभ्यासामध्ये यश यावं, आपल्या मुलाला अभ्यासामध्ये यश यावं असं आपल्याला दुर्गा मातेसमोर आशीर्वाद मागायचे आहेत. आणि हे जे सामग्री आहे म्हणजे हे जे पान आहे विड्याचं पान ज्याच्यावरती आपण स्वस्तिक काढलेलं आहे आणि तांदूळ टाकलेले आहेत म्हणजे अक्षता वाहिलेल्या आहेत, असं पान आपल्याला बाहेर घेऊन जायचं आहे. आणि आपल्या इथे जिथे कुठे कडुलिंबाचं झाड असेल, कडुलिंबाचं झाड, लिंबाचं नाही, ज्याला लिंबू येतं ते झाड नाही, जो कडुलिंबाचा पाला आपण आयुर्वेदिक म्हणून वापरत असतो असं कडुलिंबाचं झाड आहे तर त्याच्याखाली आपल्याला हे पान जे आहे ते नेऊन ठेवायचं आहे. आता हा उपाय जर तुमची मुलं बाहेर राहत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही कसा कराल, तर अशा वेळी तुमच्या मुलांना हात लावण्याची गरज नाही आहे त्या पानाला. तुम्हीसुद्धा हे पान जे आहे ते कडुलिंबाच्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता. हा जो उपाय आहे तो विवाह जमण्यासुद्धा अतिशय उत्तम मानला जातो. असं म्हटलं जातं की अगदी हा उपाय केल्यानंतर मनापासून इच्छा व्यक्त केली
तर 1-2 महिन्यांमध्येच लग्नाचे योग जुळून येतात. त्याच्यामुळे ललिता पंचमीच्या दिवशी हा उपाय करायला अजिबात विसरू नका. त्याच्यानंतर दुसरा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे धनप्राप्तीसाठी. धनप्राप्तीसाठी म्हणजे काय, पैसा जर आपल्या घरामध्ये टिकत नसेल तर त्यासाठी हा उपाय जो आहे तो अतिशय फलदायी मानला जातो. तर बघा, आपण जेव्हा देवपूजा करतो आणि त्याच्यानंतर किंवा त्याच्या अगोदर आपण तुळशीला पाणी अर्पण करत असतो. तर यावेळी आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करताना तुळशीला जे पाणी अर्पण करत आहोत त्याच्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. असं पाणी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे, ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची आवक वाढेल, पैशाची आवक वाढेल. आणि जर तुमच्याकडे पैसा येत असेल परंतु टिकत नसेल तर तो टिकण्यास सुरुवात होईल. म्हणजे काय, तर पैसा पाण्यासारखा वाहणार नाही. गुरुवारचा दिवस आहे, अतिशय उत्तम दिवस आहे, गुरूंचा दिवस असतो. या दिवशी ही सेवा तर अजिबात चुकवायची नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर जसं की आपण तुळशीची पूजा करत असाल, सकाळ संध्याकाळ जर तुम्ही तुळशीला दिवा लावत असाल, तुपाचा दिवा लावत असाल तर अतिशय उत्तम. माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर वास करत असते. जर तुम्ही तुळशीला सकाळ संध्याकाळ दिवा लावत असाल, तुळशीची ज्या घरामध्ये पूजा होते त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच कमी पडत नाही. त्याच्यामुळे आपण तुळशीची पूजा करायला विसरू नका. पण त्याचबरोबर उद्याचा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावी आहे, प्रत्येकाने नक्की करा. तर आपण जेव्हा पाणी घालणार आहोत त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, गुळाचा एक खडा घ्यायचा आहे. असं पाणी एका वाटीमध्ये किंवा एका ग्लासमध्ये तयार करा. छोटासा गुळाचा खडा घ्यायचा आहे. तुम्हाला उसाचा रस मिळत असेल तर तो घेऊ शकता, परंतु या सीझनला उसाचा रस शक्यतो मिळत नाही. तर तुम्ही गुळाचा खडा घ्या, ते पाणी मिक्स करा, म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करा, गुळाचं पाणी करायचं थोडक्यात. आणि तुळशी मातेसमोर उभं राहून आपल्याला सर्वात प्रथम हात जोडायचे आहे, आपलं गोत्र सांगायचं आहे, नाव सांगायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये पहिल्यांदा पाणी घ्यायचं आणि तुळशी मातेला पाणी अर्पण करायचं. तुम्ही यावेळी तुळशी मातेचा मंत्र म्हणू शकता. मंत्र माहीत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. दुसऱ्यांदा पाणी घ्यायचं, पुन्हा तुळशीला अर्पण करायचं. अशा पद्धतीने आपल्याला 7 वेळा हे जल जे आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि थोडं थोडं अर्पण करायचं आहे. तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे जो पंचमीच्या दिवशी केला जातो. तुम्ही कोणत्याही पंचमीला हा उपाय करू शकता, परंतु नवरात्रातील पंचमी जी आहे, नवरात्रीतले सर्वच दिवस जे आहे ते माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात. आणि त्याच्यामुळे आपल्याला पंचमीचा जो दिवस आहे तर या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याच्यानंतर पाणी अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला हात जोडायचे आहेत, प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडून देऊ नको. जो पैसा आम्ही कमवत आहोत तर तेवढ्या पैशांमध्येच आमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित होऊ दे. म्हणजे विनाकारण जिथे खर्च होत आहे तर असा खर्च जरा कमी होऊ दे, अशी मनोमन आपल्या पद्धतीने आपण प्रार्थना करायची आहे. म्हणजे मी सांगते तशीच प्रार्थना नका करू, तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं सांगता येईल तर तसं आपल्याला सांगायचं आहे. अशा पद्धतीचा हा उपाय आहे. हा उपाय झाल्यानंतर आपल्याला तुळशीला 7, 11, 9 प्रदक्षिणा घालता आल्या तर अतिशय उत्तम. जर तुमची मध्यभागी तुळस असेल तर तुम्ही प्रदक्षिणा घाला. आणि त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जितक्या जास्त वेळा जप करता येईल तितक्या जास्त वेळा तुम्ही जप करायचा आहे. कम से कम 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा तुम्ही हा मंत्र जप आहे तो करू शकता. अशा पद्धतीचा जो उपाय आहे तो उद्या नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 उपाय सांगितलेले आहेत. दोनही उपाय अतिशय प्रभावी आहे. म्हणजे हे जे उपाय आहेत ते तुम्ही केल्यानंतर तुम्हाला काही दिवसांमध्येच लगेच फरक जाणवायला सुरुवात होईल. अगदी तुमच्या मुलांच्या बाबतीतसुद्धा आणि त्याचबरोबर पैशांच्या बाबतीतसुद्धा. तर हे 2 उपाय जे आहेत ते नक्की करा. आणि त्याचबरोबर स्वस्तिकला खूप महत्त्व असतं. तर पहिल्या उपायामध्ये आपण स्वस्तिक काढत आहोत, पण तरीही आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला उद्याच्या दिवशी हळदी कुंकवाने एक स्वस्तिक नक्की काढायचं आहे. हळदीने स्वस्तिक किंवा मग कुंकवाने स्वस्तिक आणि हळदीने ओम असं सुद्धा तुम्ही काढू शकता. नाहीतर मग फक्त हळदी कुंकवाने स्वस्तिकसुद्धा काढू शकता. जे प्लास्टिकचे स्वस्तिक असतात ते चिपकवलेले असतात प्रत्येकाच्या दरवाजावरती, परंतु आपण जे कुंकवाने स्वस्तिक काढतो त्याला फार महत्त्व आहे. आणि त्याच्यामुळे असं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. आपल्या मुख्यद्वाराची आपल्याला पूजा करायची आहे. नवरात्रीचे हे 9 दिवस अतिशय लाभदायी आहेत आपल्यासाठी आणि त्यांचा लाभ आपण नक्की घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हे 2-3 उपाय जे आहेत ते उद्याच्या दिवशी नक्की करा. आपल्याला नक्की आपल्या लाईफमध्ये
चेंजेस बघायला मिळतील. त्यातल्या त्यात गुरुवारचा गुरूंचा दिवस आहे, अतिशय उत्तम दिवस आहे. जेवढ्या काही सेवा करता येतील तेवढ्या सेवा करण्याचा सुद्धा प्रयत्न नक्की करा. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.